शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज, खात्रीशीर बातमी. कापसाच्या बाजारभावात वाढ, 9,000कडे कापसाची वाटचाल. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पावत्या पण दाखवतो आणि सर्व बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव पण सांगतो. त्या अगोदर आपणास एक विनंती करतो की शेतीविषयकच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून प्रत्येकाने लाईक नक्की करून घ्या आणि तुमच्याकडील बाजारभाव कमेंट करा. सुरुवात करूया मित्रांनो. हिंगणघाट या ठिकाणी 700 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,930 रुपयापर्यंत कापूस गेलेला आहे. काटोल या ठिकाणी 80 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,350 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. तर देऊळगाव राजा या ठिकाणी 100 क्विंटल आवक होऊन कापूस 8,000 पार होऊन 8,100 रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. त्यानंतर उमरेड 80 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती घाटंजी 700 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा भाव कापसाला मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी 177 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,275चा दर मिळताना दिसत आहे. समुद्रपूर 189 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,850 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, खाजगी बाजाराचा विचार केला तर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,625चा दर मिळताना दिसत आहे. तर पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी कापसाला खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,900चा दर मिळताना दिसत आहे. तर सेलू परभणी या ठिकाणी कापसाला खाजगी बाजारात 7,521 रुपयाचा दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त कापसाला 7,980चा दर मिळताना दिसत आहे. आता पावते दाखवतो मित्रांनो. देऊळगाव राजा या ठिकाणी 8,100ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. या ठिकाणी 8,100 पर्यंत भाव गेलेला आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला या ठिकाणी एक पावती आहे बघा, 8,495ची ही पावती तुम्हाला दिसत आहे. तर पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला शेतकऱ्याला ब्रह्मानंद दिगंबर भिसे म्हणून 8,505चा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे काय भाव चालू आहे कमेंट करा आणि या सर्व घडामोडीवरती आपण प्रतिक्रिया व्यक्त करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.